नमस्कार, तुम्ही पाहतात मराठी भूमी. सध्या राजकारणात अनेक चर्चा सुरू आहेत. काही लोक म्हणत आहेत की सगळ्यांचे संबंध चांगले होत आहेत, पण यावर बोलताना सुषमा अंधारे यांनी स्पष्ट सांगितलं की आपण स्वतःवरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न करत आहोत. राजकारण ही एक वेगळी गोष्ट आहे आणि माणुसकी ही एक वेगळी गोष्ट आहे. मोहित कुंबळे यांच्या कुटुंबाशी आमचं कोणतंही वैर नाही, पण राजकीय भूमिका मात्र कायम विरोधातच राहिली. सुषमा अंधारे म्हणाले की आम्ही आधीही मोहित कुंबळे यांचा विरोध केला आणि पुढे करत राहू, पण याचा अर्थ असा नाही की आम्ही माणुसकी विसरलो आहोत. आम्ही राजकारणात टीका करून पण कुटुंबियाबद्दल नेहमीच आदर आणि सदिच्छा ठेवू. युद्धशास्त्रात सुद्धा नियम असतात की कुटुंबियांना राजकारणात ओढायचे नसतं आणि आम्ही त्याच संस्कारांवर चालतो. यावेळी त्यांनी माध्यमांशी सुनावले आणि सांगितले की राज्यात इतर महत्त्वाचे प्रश्न आहेत, तरी मीडिया छोट्या मुद्द्यावर चर्चा करत आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. गहू आणि पिके खराब झाली आहेत, पंचनामे बाकी आहेत आणि नुकसान भरपाई मिळाली नाही. हे प्रश्न महत्त्वाचे असताना नॉन इश्यूवर चर्चा होत आहे, हे चुकीचं आहे. व सुषमा अंधारे पुढे म्हणाले की डिझेल आणि गॅस टंचाईसारखे प्रश्न गंभीर आहेत. स्वतःला अनेक पेट्रोल पंपावर डिझेल मिळालं नाही, याचा अर्थ राज्यात मोठी समस्या निर्माण होत आहे. शेतकरी, डिझेल, गॅस आणि अवकाळी पाऊस हे मुद्दे सोडून इतर विषयांवर चर्चा करणं योग्य नाही. व त्या पुढे म्हणाले की शिवसेना नेहमीच शेतकऱ्यांसोबत उभी राहिली आहे. नुकसानग्रस्त भागात नेते दौरे करतील आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरतील. त्यांनी सांगितले की आमचे नेते उद्धव ठाकरे निवडणुकीत मत मागायला न जाता शेतकऱ्यांच्या बाजारावर जाऊन त्यांची विचारपूस करत होते, पण इतर नेते फक्त मतांसाठी पुढे येते होते. राष्ट्रवादीच्या विलीकरणाच्या चर्चेवर बोलताना त्यांनी आरोप केला की काही नेत्यांवरील आरोपापासून लक्ष विचलित करण्यासाठी हा मुद्दा पुढे आणला जात आहे. तटकरे, चाकणकर आणि इतर प्रकरणांपासून लक्ष हटवण्यासाठी विलीनीकरणाचा विषय मुद्दाम चर्चेत आणला जात आहे, पण आम्ही कोणताही मुद्दा सोडणार नाही आणि सत्य बाहेर आणणारच. पुढे त्या म्हणाल्या की नामकरण आवारे प्रकरणावर बोलताना त्यांनी सांगितलं की माझं कोणाशी वैयक्तिक दुश्मन नाही, पण आर्थिक व्यवहार आणि रिअल इस्टेट व्यवहाराची चौकशी झाली पाहिजे. मी जे काय बोलते ते अभ्यास करून बोलते आणि माझ्याकडे असलेले सर्व इनपुट मी SITला दिले आहेत. पुढे त्या म्हणाल्या की मागील 5 वर्षात मंत्रालयात एकदाही गेले नाही. मला कोणत्याही टेंडर किंवा व्यवहाराचे संबंध नाही. मी जमिनीवर काम करणारी कार्यकर्ते आहे आणि जे प्रश्न आहेत ते जनतेसमोर मांडत राहणार आहे. खरात प्रकरणात अनेक नेत्यांची नावे समोर येत आहेत, त्यामुळे सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. केसकर यांनी सर्व नामे समोर आणावीत आणि सत्य बाहेर यावे, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे. व शेवटी त्यांनी स्पष्ट सांगितले की या प्रकरणात माझ्याकडे जे पुरावे आहेत ते SITला दिले आहेत आणि जे पुढे भेटतील तेही देणार आहे. सत्य बाहेर येईल आणि दोषींवर कारवाई ही झालीच पाहिजे व तटकरे आणि चाकणकर यांची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी त्यांची मुख्य मागणी होती. ही होती सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया. तर तुम्हाला मित्रांनो काय वाटतं या व्हिडिओबद्दल कमेंटमध्ये एकदा नक्की कळवा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.